नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाडीबीटी या पोर्टलवरून शेतकऱ्यांसाठी लागणारे महत्त्वाचे साधने किंवा उपकरणे यांच्यासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महत्त्वपूर्ण साधने म्हणजेच त्यामधील एक पिकाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे फवारणी पंप। तर फवारणी पंपासाठी कशा प्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस बघूया। तर यामध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडायचा आहे। अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील लॉगिन करण्यासाठी। एक यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून देखील लॉगिन करू शकता। दुसरा तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाकून OTP पाठवून देखील या ठिकाणी तुम्ही लॉगिन करू शकता। जसे की OTP पाठवल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP पाठवला जातो। तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला OTP तपासा या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जे डॅशबोर्ड राहील अशा पद्धतीचे या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होईल। तर यामध्ये पिकाचे तपशील भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कृषी विभागामध्ये अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा हा पर्याय निवडायचा आहे। हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा तालुका म्हणजे ज्या शेतातील तालुक्यासाठी तुम्ही हा फवारणी पंप अर्ज करणार आहात ते तालुका निवडायचा आहे। त्यानंतर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे पर्याय निवडा। त्यानंतर तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडायचा आहे। यंत्रसामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, कारण फवारणी पंप हा पीक संरक्षणासाठी वापरला जातो। हा पर्याय निवडल्यानंतर मशीनचा प्रकार, या ठिकाणी मशीनचा प्रकार कोणता आहे, स्वयंचलित फवारणी पंप कापसासाठी आहे का गळीत धान्य हे तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून जतन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर आणखीन काही घटक तुम्हाला निवडायचे असेल तर यस करा आणि यामध्ये आणखीन कोणत्या तालुक्यासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तालुका निवडा, गाव निवडा आणि त्यानुसार तुम्हाला जे यंत्र हवं आहे, जे घटक तुम्हाला हवं आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला निवडायचं आहे। आणि निवडल्यानंतर या ठिकाणी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून जतन करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आपण अगोदरच या तालुक्यासाठी अर्ज केल्यामुळे या ठिकाणी अर्ज करू शकत नाही आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मुख्य पृष्ठावरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे। प्राधान्य क्रमांक या ठिकाणी दिल्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड झाली आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून अर्ज सादर करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। जसा आपण अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करशाल तुमच्यासमोर आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज सादर केला आहे अशा पद्धतीचा मेसेज शो करेल, जे की तुमचा मी अर्ज केलेल्या बाबी छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही अर्ज केले असाल ते अशा पद्धतीने तुमचे अर्ज क्रमांक, तुमचा तालुका आणि कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज केले आहात हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि याची पोचपावती डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पोचपावती या बटनावरती क्लिक करायचं आहे।
अशा पद्धतीने जे याची प्रिंटआउट काढून तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता किंवा याचा PDF करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा असेल ते बाबी निवडायचं आहे। ते बाबी निवडल्यानंतर ते घटक या ठिकाणी टाकल्यानंतर मुख्य पृष्ठावरती जाऊन तुम्हाला अर्ज सादर करा जे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हे अर्ज करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सहजरित्या घर बसल्या देखील तुम्ही महाडीबीटीच्या या पोर्टलवरून शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही आवश्यक साधनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।